मी एकनाथ अनंत भुये, माजी नगरसेवक प्रभाग क्रमांक 15, भारत सरकारचा चांगला असा उपक्रम, जनसामान्यांच्या कल्याणासाठी असणारा उपक्रम आणि त्याच्यातलाच ॲक्च्युली 1 मार्च ते 7 मार्चपर्यंत जनऔषधी सप्ताह या मानवला जातो. खरं तर महोत्सव आणि पूर्ण जोश जल्लोषाने हा मानवला पाहिजे. खरं सांगायला गेलं तर याचं कारण असं आहे की जनऔषधी ही सर्वसामान्यांना परवडणारी औषधी आहे. जनऔषधी सर्वसामान्यांना अगदी वाजवी भावात मिळणारी औषधं आहे आणि जनऔषधी हे भारत सरकारने केलेला उपक्रम अतिशय चांगला उपक्रम आहे आणि म्हणून या 2025 मध्ये सुद्धा त्यांनी 7 मार्च रोजी जनऔषधी दिवस हा साजरा केला जातो. अतिशय उत्तम आहे आणि त्याचबरोबर त्याची चांगल्या प्रकारची दवाई असते, परंतु दाम कमी. जनऔषधी केंद्रामध्ये कमी खर्चात उत्तम औषधं मिळण्याचं साधन म्हणजे जनऔषधी केंद्र. परंतु सर्वसामान्यांनी याचा फायदा घेणं अपेक्षित आहे. सर्वसामान्यांनी यांना जुळणं अपेक्षित आहे. जी दवा दुसऱ्या याच्यामध्ये 10 रुपयाला मिळते ती जनऔषधीमध्ये 2 रुपयाला मिळते. म्हणजे याचा सर्वसामान्यांना परवडणारी औषधं म्हणजे जनऔषधी. म्हणून मी सर्व नागरिकांना माझ्या वतीने विनंती करतो, भारत सरकारचा माननीय पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेला जनऔषधी हा उपक्रम अतिशय चांगला उपक्रम आहे आणि म्हणून लोकांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा.